नमस्कार, मी संगीता कनोजिया. सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत. आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर ठाणे महापालिकेचा कारवाईचा बडगा. किरकोळ कारणातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू आणि पोलिसांनी केलेल्या अतिरेकाविरुद्ध ठाण्यातील बाल इंडस्ट्रीत कमालीचा संताप. दोघांत संघर्ष पेटण्याची चिन्ह. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. नवदुर्गा महिला मंडळ राघोबा शंकर पत सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. नवदुर्गा महिला मंडळाच्या नावानं स्थापन झालेल्या मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. 9 दिवस महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, यात रासगरबा, गोंधळ आणि भोंडला यांसारख्या पारंपरिक खेळांचाही समावेश. जागृत आणि नवसाला पावणारी देवीची ख्याती असल्यामुळे ठाणे शहरातील अनेक भाविकांची नवदुर्गा मंडळाची देवी श्रद्धास्थान आहे. इथे येणाऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण होतात असा अनेक लोकांचा अनुभव. या मंगलमय उत्सवास भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीनं अध्यक्षा सौ लीना राकेश जाधव यांनी केलं आहे. मंडळातील पदाधिकाऱ्यांची नावे: उपाध्यक्षा सौ अश्विनी भानुशाली, खजिनदार सौ रक्षा यादव, सचिव सौ सुवर्णा तांडेल आणि मंडळाचे सर्व सभासद. मंडळाच्या वतीनं या नवरात्र उत्सवाचं हे 5वं वर्ष असून फक्त महिलांतर्फे नवरात्र उत्सव साजरा करणारा ठाण्यातील हे पहिलंच मंडळ आहे. मंडळाचं ठिकाण नवदुर्गा महिला मंडळ, राघोबा शंकर पत, नागरिक स्टोर समोर, ठाणे पश्चिम. तर अवश्य या मंडळाच्या नवरात्र उत्सवास भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. वारंवार नोटिसा बजावूनही एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेनं सुरुवात केली आहे. जांभळी नाका येथील जीवनज्योती दुकानावर पालिकेच्या पथकानं धाड टाकून पावती पुस्तकं, चलनांसह सर्व हिशोब हाती घेतला. ऐन नवरात्र उत्सवाच्या पंचमीला कारवाईचा शुभारंभ झाल्यामुळे एलबीटी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. जांभळी नाका येथील जीवनज्योती गारमेंटच्या दुकानावर पालिकेच्या एलबीटी पथकानं सायंकाळी 4 वाजता धाड टाकून दुकानाचं शटर डाऊन केलं. स्कूल बॅग पासून सणासुदीसाठीचे सर्व प्रकारचे कपडे या शोरूममध्ये विक्रीसाठी आहेत. ठाण्यातील सर्वात जुन्या दुकानांपैकी हे दुकान असून एलबीटी लागू झाल्यापासून दुकानदारानं 1ही रुपयांचा कर महापालिकेत भरला नव्हता. दुकानदारानं किती रुपयांचा एलबीटी बुडवला आहे याचा हिशोब तपासण्याचं काम अधिकाऱ्यांकडून सुरू असून रात्री उशिरानंतरच नेमकी आकडेवारी समजेल असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यश आनंद सोसायटी, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे यांच्या वतीनं सर्व देवी भक्तांचं हार्दिक स्वागत. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी ठाण्यातील हजारो देवी भक्तांची उपस्थिती. आकर्षक आणि भव्य देखाव्यांची दिमागदार परंपरा. धार्मिक देखाव्यांबरोबरच मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश. देवीच्या आगमनासाठी दिमागदार मिरवणूक. नवरात्रीचे 9 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विविध स्पर्धा, लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि खास महिलांसाठी महाभोंडल्याचं आयोजन. भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आणि दांडिया रसिकांसाठी पर्वणी. यश आनंद सोसायटीतील देवी दर्शनाचा लाभ सर्व ठाणेकर नागरिकांनी घ्यावा असं आग्रहाचं निमंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुशील पवार यांनी केलं आहे. मंडळातील पदाधिकाऱ्यांची नावं: राजेश ठाकरे सेक्रेटरी, कार्याध्यक्ष बबन शिंदे, खजिनदार संजय चाळके, मंडळाचे प्रमुख सल्लागार भाई मोरे, सुधाकर मेहता, रामदास कणकोसे, सजावट संकल्पना विनोद कणकोसे, राम कापरे, मूर्तिकार मदन नागोटणेकर तसंच यश आनंद सोसायटीतील सर्व रहिवाशी, सभासद आणि कार्यकर्ते. ठिकाण: यश आनंद सोसायटी, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे. किरकोळ कारणातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. विशेष म्हणजे हाणामारी करणारे दोघेही घनिष्ठ मित्र होते असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. ठाण्यात वागळे इस्टेट परिसरातील साठेनगर भागात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. दीपक हा 10वीत शिकत होता, तर त्याच भागात राहणारा 7वीत शिकणारा विद्यार्थी हा त्याचा मित्र होता.
वर्षभरापूर्वी दीपकच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यानं मुंडन केलं होतं, त्यामुळे तो टोपी वापरत होता. मंगळवारी संध्याकाळी तो शाळेतून घरी परतत असताना हा मित्र त्याला वाटेत भेटला. त्यावेळी चेष्टामस्करी करत त्याने दीपकची टोपी उडवली. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणाचं पर्यवसन हाणामारीत होऊन त्या मित्राने दीपकला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या दीपकला सिव्हिल हॉस्पिटलात उपचारासाठी नेत होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणी दीपकच्या मित्राला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी भिवंडीतील बाल सुधारगृहात केली आहे, अशी माहिती डीसीपी बाळासाहेब पाटील यांनी दिली. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव जोश, जल्लोष आणि भक्तीचा अपूर्व संगम. नवसाला पावणारी देवी असा लौकिक असणाऱ्या देवीच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्या. भव्य दिव्य सेट्स, नेत्रदीपक रोषणाई, कला आणि संस्कृतीचा भक्तिमय जागर. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. निमंत्रक श्री सुधाकर चव्हाण, नगरसेवक, ठाणे महानगरपालिका. गेले 4 दिवस ठाण्यातले अनेक बार बंद असून आयुक्तांना पूर्णपणे बारबंदी हवी आहे असं दरडावत पोलिसांनी केलेल्या अतिरेकाविरुद्ध ठाण्यातील बार इंडस्ट्रीत कमालीचा संताप व्यक्त होत आहे आणि त्यामुळे आता संघर्ष करायचा अशी भूमिका काल झालेल्या बार संघाच्या बैठकीत मांडण्यात आली. आयुक्तालय क्षेत्रात आणि ग्रामीण हद्दीत 40 छोटी मोठी शहरं आहेत, मात्र फक्त ठाण्यातीलच काही भागात पोलिसांचा अतिरेक वाढला असून त्याची दाद मागणार कुठे. तसंच हा धंदा प्रचंड बदनाम असल्यामुळे कुणाचा पाठिंबा किंवा सहकार्य मिळत नाही, ही बारवाल्यांची शोकांतिका आहे. बार इंडस्ट्रीत सर्वात जास्त कर भरत असून प्रत्येक बारवाला वार्षिक 39,80,000 रुपयांचा कर भरतो. यात इन्कम टॅक्सशिवाय सेल्स, पाणी, वीज, वॅट, एलबीटी, रंगभूमी, एक्साईज फी, करमणूक तसंच इतर टॅक्स एक बार मालक भरत आहे. असं असताना सध्या बार मालकांच्या कायद्यात सर्व नियम हे एक्साईजचे आहेत. मात्र गृहमंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी पोलिसांनी बारवाल्यांना घेरलं आहे. मोजके 4 वेटर 2 सिंगर ठेवून 9 वाजताच बारचं शटर बंद करा असा पोलीस आयुक्तांच्या नावाचा फतवा घेऊन लोकल पोलिसांनी बारवाल्यांना घेरलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नवरात्रीचा बंदोबस्त सोडून पोलीस बारच्या दरवाजात उभे राहताना दिसत आहेत. आयुक्तांचा फतवा खरा आहे की नाही हेही बार मालकांना माहीत नाही. यापूर्वीही अधिकाऱ्यांच्या नावावर अनेक वेळा त्यांचे वसूल सहाय्यक फतवे आपला रेट वाढवण्यासाठी आणतात. तसंच थेट बारच्या किचन आणि मेकअप रूमपर्यंत पोलीस वारंवार येऊ लागल्यानं हे व्यावसायिक जास्त संतापले आहेत. त्यामुळं संतापलेली ही बार संघटना आता संघर्षाच्या तयारीत असून आंदोलनाची भूमिका त्यांनी मांडली आहे. ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल लेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातं. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबेमाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहेरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केलं आहे. ठाणेकर आम्ही, आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे.
आपली काय तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.